आज आपण बोलणार आहोत पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रोपिलिन गॅस टँकर अपघाताबद्दल आणि 36 तासांची अघोषित आणीबाणी या सविस्तर विषयावर. तर तुम्ही त्या दिवशी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर असता तर तुम्हाला जाणवलं असतं की हे जे काही प्रकरण झालं होतं हे फक्त ट्रॅफिक जाम नव्हतं. गाड्या थांबल्या होत्या, इंजिन बंद होते, लोक रस्त्यावर उतरले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाला हे माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे. काही मिनिटातच मार्ग मोकळा होईल की अख्खी रात्र इथेच काढावी लागेल. या अनिश्चिततेत तब्बल 36 तास हा महामार्ग ठप्प राहिला. कारण होता एक अपघात आणि त्या अपघातात असलेला अत्यंत धोकादायक प्रॉपिलिन गॅस. मंगळवारी सायंकाळी साधारण 5 वाजताच्या सुमारास खोपोली हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ एक रासायनिक टँकर पलटी झाला. प्रथमदर्शनी हा एक साधा टँकर अपघात वाटू शकतो, पण काही वेळातच प्रशासनाच्या हालचाली वेगळ्याच दिशेने सुरू झाल्या. कारण या टँकरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल नव्हतं, तर अतिज्वलनशील प्रोपिलिन गॅस होता. हा गॅस पेट्रोकेमिकल उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. प्लास्टिक, रबर, सिंथेटिक फायबरसाठी तो आवश्यक असतो. पण रस्त्यावर गळती झाल्यास हा गॅस एक चालती फिरती स्फोटक वेळेची बॉम्ब ठरू शकतो. अपघातानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. टँकरमधून 3 ठिकाणाहून प्रोपिलिन गॅसची गळती सुरू झाली. आळोशी बोगदा हा बंदिस्त परिसर असल्याने गॅस साचण्याचा धोका प्रचंड वाढला होता. एखादी ठिणगी, मोबाईलचा स्पार्क किंवा वाहनाच्या उष्ण भाग देखील मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकत होता. याच धोक्याची जाणीव होताच प्रशासनाने काही मिनिटातच कठोर निर्णय घेतला. मुंबईच्या दिशेने जाणारी संपूर्ण वाहतूक तत्काळ बंद करण्यात आलेली होती. याच याच एका निर्णयामुळे एक्सप्रेसवेवरील चित्र झपाट्याने बदललं. काही वेळातच वाहनांच्या रांगा वाढू लागल्या. सुरुवातीला काही किलोमीटर, नंतर 10, 20 आणि अखेरीस 35 ते 40 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरही कामशेतपर्यंत वाहतूक ठप्प झाली. लोकांना वाटत होतं अर्ध्या तासात मार्ग खुलेल, पण तास सरत गेले, अंधार पडला आणि परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली. आता तसं बघायला गेलं तर या अघोषित आणीबाणीचा सर्वाधिक फटका बसला तो प्रवाशांना. एक्सप्रेस वेवरती अडकलेल्या हजारो लोकांसाठी कोणतीही आपत्कालीन सुविधा उपलब्ध नव्हती. पिण्याचं पाणी नाही, अन्न नाही, शौचालय नाही. लहान मुलं रडत होती, वृद्ध थकून गेले होते, तर आजारी प्रवासी घाबरलेले होते. काहींनी गाड्यांमध्येच रात्र काढली. अनेक वाहन चालक इतके थकले की ते गाड्या बंद करून रस्त्यावर झोपून गेले. पहाटे जेव्हा हळूहळू वाहतूक हालायला लागली, तेव्हा झोपलेल्या चालकांमुळे पुन्हा अडथळे निर्माण झाले. ही केवळ खासगी वाहनांची कथा नव्हती. या घटनेचा सर्वात मोठा फटका बसला तो राज्य परिवहन महामंडळाला. पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग बंद असल्यामुळे कोल्हापूर मुंबई मार्गावरील शिवनेरी बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली होती. तब्बल 66 शिवनेरी बस रद्द कराव्या लागल्या होत्या. शिवनेरी बस म्हणजे वेळेवर वेगवान आणि आरामदायी प्रवासाची हमी अशी ओळख आहे. पण या अपघातामुळे ही सेवा देखील थांबली होती. एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार पुणे विभागाला एका दिवसातच 12 ते 15 लाख रुपयाचा थेट आर्थिक नुकसान झाले होते. बस रद्द झाल्याने प्रवाशांना तिकीट परत द्यावे लागले. अनेक बस तासनतास महामार्गावर अडकून राहिल्या आणि चालक वाहकांचे संपूर्ण नियोजनच कोलमडले होते. या कोंडीत अडकलेल्यांमध्ये या कोंडीत अडकलेल्यांमध्ये उद्योजक देखील होते. म्हणजे त्याच्यामध्ये मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता तब्बल 8 तास एक्सप्रेसवेवरती अडकून पडले होते. अखेर त्यांनी खासगी हेलिकॉप्टर बोलावण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टरने बाहेर पडताना त्यांनी सोशल मीडियावरती महामार्गाच्या दयनीय अवस्थेवर तीव्र शब्दात टीका केली. संकट काळात रस्त्यावर अडकलेल्या लोकांसाठी बाहेर पडण्याचा कोणताही पर्याय नसणे ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गालगत काही ठिकाणी हेलिपॅड सारख्या सुविधा असायला हव्यात, अशी सूचनाही त्यांनी दिली. अर्थातच हेलिपॅड अपवाद असतो, पण बऱ्याचशा देखील या सुविधा तिकडे पोहोचल्या गेल्या नव्हत्या. दरम्यान अपघातग्रस्त टँकरमधील प्रोपिलिन गॅस सुरक्षितपणे काढणे हे प्रशासनासाठी सर्वात मोठे आव्हान होते. मंगळवारी रात्री 8 वाजताच केमिकल एक्सपर्ट टीम घटनास्थळी दाखल झाली. रात्री 11:30 नंतर आणखी तज्ज्ञ, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके देखील पोहोचली. मात्र हा गॅस इतका धोकादायक होता की प्रत्येक हालचाल अतिशय मोजून मापून करावी लागत होती. गळती थांबवण्याचे प्रयत्न रात्रभर सुरू होते, पण पहाटेपर्यंत संपूर्ण यश मिळाले नव्हते.
दुसऱ्या दिवशी दुपारनंतर अखेरीस निर्णायक टप्पा सुरू झाला. अपघातग्रस्त टँकरमधील प्रोपेलिन गॅस 4 अन्य टँकरमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू करण्यात आलेली होती. कोणतीही ठिणगी, कंपन किंवा निष्काळजीपणा स्फोट घडवू शकत होता. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पाडली. अखेर गॅस पूर्णपणे काढण्यात आला. पहाटे 3च्या सुमारास टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आणि सकाळी 5:30 वाजता तब्बल 36 तासांनंतर पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग पुन्हा सुरू झाला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डे यांनी पत्रकार परिषदेत एक महत्त्वाची कबुली दिली. प्रवाशांना मदत करण्यात प्रशासन काही प्रमाणात कमी पडल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र प्रोपेलिन सारख्या अतिज्वलनशील गॅसमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवणे अपरिहार्य होते, असंही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी टँकर चालकांचे प्रशिक्षण, वेग मर्यादा पालन, पर्यायी मार्गांचा पूर्वतयारी आणि रायगड प्रशासनासोबत समन्वयाने नवी रणनीती राबवली जाईल, असे देखील त्यांनी आश्वासन दिले होते. हा अपघात केवळ एका टँकरचा नव्हता, तो एक इशारा होता. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुरक्षेच्या नावाखाली आपण किती तयार आहोत, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना नेमकी कोणती मदत मिळते आणि सार्वजनिक वाहतूक किती असुरक्षित आहे, हे या घटनेने स्पष्ट केलं आहे. पुढच्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा 36 तास लोक रस्त्यावर अडकून पडणार का, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. तर या गोष्टीवरती प्रशासन नेमकं काय भूमिका घेईल आणि आता या पर्यायी मार्ग म्हणजे नेमकं काय आपल्या समोर येणार आहे, हे आता येणारा काळच आपल्याला सांगेल. ह्या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतंय, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि अशा विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज डॉट्स.